रामकृष्ण हरी मित्रांनो, हे पहा आपण या ठिकाणी रेशीमची लागवड करत आहोत। हे अशा प्रकारे बेड आहेत आपले। या बेडवरती आज लावून करणार आहोत। बेनही आपण काल आणून घेतलेला आहे आणि याची लावण कशा पद्धतीने करतात याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण बेड काढलेले आहे। त्याच्यामध्ये दांड हे 6 फुटावरती दांड आहे। आपण 6 बाय 4 वरती रेशीमची लागवड करणार आहोत। हे पहा अशा प्रकारे एक 1.25 एकर क्षेत्र आहे। असं पूर्ण हे असं त्या घरापर्यंत। याच्यामध्ये आज आपण लागवड करणार आहोत। या शेताची पूर्व मशागत बी आपण केलेली आहे। पूर्व मशागत म्हणजे याला काही तसं पूर्व पाळ्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतंय। तर रासायनिक हे सध्या तर टाकायची गरज नाही। तर अशा प्रकारे आपण हे दांड काढून घेतलेले आहेत आणि बेनही आणलेलं आहे। तुम्हाला ते पण दाखवतो। आज यामध्ये लावण करणार आहोत। हे पूर्ण 1.25 ते 1.5 एकरच्या आसपास क्षेत्र आहे। तर यावरती आज आपण कांडी पद्धतीने लावून करणार आहोत। हे पहा मित्रांनो, काल बेन आणलेलं आहे। हे अशा प्रकारे बेन आणलेलं आहे आणि हे पहा, या बेन कसं चांगल्या क्वालिटीचं कसं ओळखायचं, तर हे असे डोळे एकदम याला क्लिअर असले पाहिजे आणि कांडीचा कलर पण कसा पांढरा झालेला पाहिजे, थोडा हिरवा नाही पाहिजे। हे पहा पूर्ण पांढऱ्या कांड्या आहेत या आणि या ठिकाणीच आपल्याला इथेच लावण पण करायची, जवळच आहे सगळे। तर याविषयी मित्रांनो तुम्हाला काही आणखी जर काही अभ्यास असेल तर थोडं कमेंटमध्ये संपर्क तुमचा नंबर पाठवा मित्रांनो। हे पहा मित्रांनो, हे असं बियाणं कट करायला चालू आहे। ह्या अशा आपल्या काड्या आहेत तुतीच्या। हे पहा अशा प्रकारे डोळे चांगल्या प्रकारे डोळे बघून ही कांडी 3 डोळ्याची कांडी यातून कट मारायचा। तीन डोळ्याची एक कांडी करायची आणि ही 3 डोळ्याची कांडी जमिनीमध्ये 2 डोळे आणि वरती 1 डोळा अशा पद्धतीने कट करायची। हे पहा मित्रांनो, ह्या अशा प्रकारे कटरच्या ह्याने कट करायची। तर आपला आज चाललेला आहे कांड्या कट करायचा आणि आज ह्या कांड्या ह्या अशा प्रकारे डोळे आहेत मित्रांनो। आज ह्या कांड्या जेवढ्या आपण कट केलेल्या आहेत त्या कांड्या आपण उद्याच्याला लावणार आहोत। तरी पण हे पहा मित्रांनो, हे पूर्ण 1 नंबर क्वालिटीच्या कांड्या आहेत। हे A1चं बेन आहे मित्रांनो। हे पहा असं हे तुतीच्या काड्या आपण काल आणलेल्या आहेत आणि आज त्याचं कटिंग चालू आहे। हे पहा मित्रांनो, आपली तुतीची लावण झालेली आहे। एक आज 10 दिवस झालेला आहे आणि पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे आपण ठिबकचा वापर केलेला आहे। ठिबक हे नवीन टाकलेलं आहे आणि हे पहा मित्रांनो, हे असे बारीक डोळे फुटत आहेत। हे पहा मित्रांनो, हे अशा प्रकारे लावण झालेली आहे आपली।
हे पहा, प्रत्येक काडीच्या ठिकाणी असा डोळा फुगलेला आहे. हे पहा मित्रांनो, काही काही ठिकाणी थोडे वरती आलेले आहेत डोळे. अशा प्रकारे कांडे आपल्या फुटायला सुरू झालेले आहेत.